26, 27, 28च्या दरम्यान तिकडे देखील चांगला पाऊस येईल म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षात सर्वदूर पडणार नाही, पण विखुरलेल्या स्वरूपाचा असणार आहे. फक्त चांगला मोठा पाऊस फक्त अमरावती जिल्हा, इकडे अकोट तालुका, मोर्शी अमरावती जिल्ह्यातला मोर्शी तालुका, त्याच्यानंतर इकडं बेतूल, मध्य प्रदेशमधलं बेतूल, इकडे त्याच्यानंतर अचलपूर दर्यापूर, त्याच्यानंतर इकडं उमरेड, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, त्याच्यानंतर इकडे यवतमाळ, किनवट ह्या परिसरामध्ये मात्र चांगला पाऊस असणार आहे. म्हणून विदर्भासाठी हे जोराचा पाऊस असणार आहे, म्हणून विदर्भ शेतकऱ्यांनी अंदाज घ्यायचा. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो, इकडं सिल्लोड, नेल्लोड, त्याच्यानंतर इकडं सोयगाव, चाळीसगाव त्या परिसरामध्ये देखील ना आज बऱ्याच भागात पाऊस सुरू होईल. आणि संभाजीनगरकडे देखील विखुरलेल्या स्वरूपाचाच पाऊस आहे, सर्वदूर काही पडणार नाही म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर राज्यात सगळीकडे असा म्हणाव तसा पाऊस पडणार नाही, विखुरलेल्या स्वरूपाचा 10 मिनिटाचा 20 मिनिटाचा असाच पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा. फक्त जोराचा पाऊस फक्त विदर्भातच पडणार आहे, म्हणून विदर्भासाठी हे खास करून आनंदाची बातमी आहे. त्याच्यानंतर परत सप्टेंबरमध्ये मात्र परतीचा पाऊस एक शेतकऱ्याला तारणार आहे, म्हणून ती एक अंदाज आताच लक्षात घ्यायचा. 25 ऑगस्ट, 26, 27, 28च्या दरम्यान चांगला पावसाचा जोर विदर्भातच राहणार आहे, म्हणून हा विदर्भ शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. विदर्भामध्ये काय होणार आहे, कमी दाबाचा पट्टा असल्यामुळं ते कमी दाबाचा पट्टा जात असल्यामुळं मग काय होईल, मग त्याच्या विदर्भाच्या बाजूला मराठवाडा आहे. मग मराठवाड्यामध्ये कोणता, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, त्याच्यानंतर नांदेड जिल्हा, इकडे जालना जिल्हा, ह्या परिसरामध्ये काय होणार, मग रिमझिम पाऊस पडणार. म्हणून हे विदर्भामध्ये जास्त पडत असल्यामुळे मराठवाड्याला रिमझिम 25, 26, 27, 28च्या दरम्यान येणार आहे, म्हणून ह्या शेतकऱ्यांनी लक्षात येतं. पण ते पण सर्व दूर नाही. राज्यात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात काही जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. तर तुम्हाला सांगतो, योगायोगाने हे स्वाती नक्षत्र आहे, एक मन आहे बघा, पडतील स्वातीत तर पिकतील मोती, तर तसंच परिस्थिती होणार आहे. तर मग ह्या शेवटच्या आठवड्यात पाऊस कुठं पडणार आहे, तर तुम्हाला सांगू इच्छितो की त्याच्यामध्ये जिल्ह्यात नाव सांगतो. 25 ऑगस्ट पासून ते 28 ऑगस्टच्या दरम्यान वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ तिकडं मात्र मुसळधार पडणार आहे त्या जिल्ह्यात. पण त्याच्यानंतर तेच पाऊस काय होणार आहे, पुन्हा आपल्याकडे येणार आहे. तर मग त्याच्यानंतर काय होणार आहे, वाशिम जिल्ह्यात एक चांगला पडणार आहे, हिंगोली जिल्ह्यात एक चांगला पडणार आहे, अकोला जिल्ह्यात पडणार आहे, अमरावती जिल्ह्यात पडणार आहे, बुलढाणा जिल्ह्यात पडणार आहे, परभणी जिल्ह्यात देखील असणार आहे, नांदेड जिल्ह्यात देखील असणार आहे, इकडे बीडकडे देखील असणार आहे, जालना जिल्ह्यात देखील असणार आहे, जळगाव जामोद देखील घाटाच्या खाली पडेल. त्याच्यानंतर इकडं पैठण, नेवासा, कोपरगाव, शिर्डी, संभाजीनगर, फुलंब्री, कन्नड ह्या परिसरामध्ये राहणार आहे, म्हणून हे लक्षात यायचं. म्हणजे ह्या 25 ऑगस्ट ते 28 दरम्यान ह्या दरम्यान सर्वत्र नाही, पण ह्या जिल्ह्यामध्ये पाऊस असणार आहे, म्हणून अंदाज त्यांच्याच पिकासाठी योगदान ठरणार आहे. कारण की स्वाती नक्षत्र आहे, स्वाती नक्षत्रातला पाऊसनं पिकाचा निवाडा करत असतो. पडल्याच्या नंतर ते पीक म्हणजे मोत्यावानी पिकं येतात, म्हणून असे ते मन आहे. उदाहरणार्थ सांगतो, परभणी जिल्ह्यामध्ये 849 गाव आहेत, तर जवळपास 60-70 गावामध्ये ते पाऊस पडेल, काही भाग वंचित राहील, म्हणून सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतं. म्हणजे जिल्ह्याचा जर अंदाज सांगितलं तर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडत नसतो. एक भाग कसं आहे, परभणी जिल्ह्याचा एक गोष्ट ह्या 2 दिवसामध्ये राज्यामध्ये सांगायचं झालं तर इकडं विदर्भामध्ये अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली ह्या परिसरामध्ये